मंदिर प्रीमियर लीग 2026 या 26 मध्ये जसा युवा खेळाडूंचा उत्साह आहे तसेच ज्येष्ठ देखील आपल्याला साथ देत आहेत। माझ्यासोबत शरद मुनीश्वर सर आहेत। सर, जसा उत्साह युवा खेळाडूंचा आहे तसाच या ठिकाणी ज्येष्ठ खेळाडू देखील त्यांना साथ देत आहेत। नक्कीच तुम्ही देखील शुभेच्छा द्यायला आलात, काय शुभेच्छा द्याल? शुभेच्छा नाही, गेल्या वर्षी आम्ही मंदिर प्रीमियर लीग भरवला, त्यात 6 टीम होत्या आणि त्या उत्साह बघून आम्ही आता आणखीन ज्या टीमा 12 घेतल्या, आणखीन 6 टीमा आलेल्या नाही आहेत। कशामुळं तर ते भीमाशंकर वगैरे त्यानंतर परिवैजनाथ अंबेजोगाई ह्या ज्या काही महादेवाच्या देवळा आहेत, ही लोक उद्या शिवरात्र आहे, महाशिवरात्र आहे, हे असल्यामुळं आलेलं नाही तर जवळजवळ 18 टीम होतात आणि ही लोक येतात आणि आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सपोर्ट करतो, म्हणजे आम्हाला पण उत्साह मिळतो आणि त्या उत्साहानं हे सगळं जे चाललं आहे खेळायचं, ह्या सगळ्या लोकांना या ठिकाणी तिथले पुजारी म्हणून आम्ही जे काम करतो, पण हे सगळ्यांनी आम्ही एकत्र येतो युवा खेळानंतर। आता ह्याच्यात आमच्या टीममध्ये बारके युवा खेळाडू 18 वर्षाचे आहेत आणि 71 वर्ष 65 वर्षाचे आहेत। हे सगळे लोक खेळतात, आनंदावर त्याचा आनंद घेतात आणि अशा ज्या मॅचेस आहेत ते आम्हाला प्रोत्साहन देतात की काय खर्च असू दे पण तुम्ही हे सगळं पुढवून करा आणि तो आम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना तरुण मुलांना पुढं करून पाठबळ देतो की जी तुम्ही करताय त्यात आपल्याला जे काय लागेल ते आपण त्यांना सगळा सपोर्ट करू, जे काय असेल ते, म्हणजे तन मन धन आणि शरीराकडे जेवढं होतं आहे तो पुढं हे करणं आपलं भाग्य आहे आणि अशा ह्या खेळायला ह्या लोकांना प्रोत्साहन देणं हे आम्हाला आनंद मिळतो, पर्वणी मिळते, आमचा उत्साह दुर्णीत होतो आणि सगळ्यांना त्याचं समाधान मिळतं। नक्कीच सर, तुम्ही समाधान म्हटलात, एकंदरीत जर पाहिलं तर 8 कॅमेरे लावलेत आणि सुंदर असं नियोजन आहे। हे नियोजन बघून जे बाहेरचे खेळाडू आहेत, जसे माहूरचे आले आहेत, शिर्डीचे खेळाडू आले, त्यांना अति उत्साह झालाय की सुंदर नियोजन केलं। हे नियोजन कसं, आधी आम्ही सगळ्यांनी एक साधी बैठक घेतली, खर्चाचा आकडा काढला, मग त्याला असं झालं खर्चाकडे न बघता आपल्याला आनंद घ्यायचा, खर्च हा होत राहतो, पैसे मिळत राहतात जातात, मग प्रत्येकाने आम्हाला काय सांगितलं काय करायचं, जे कमी पडेल ते आम्ही आहे असं म्हणून आम्ही त्यांचा प्रत्येकाचा उत्साह वाढला। ह्या आता तसं बघायला तर जो 9 लाखाचा खर्च, पण तरीसुद्धा तो नाही बघायचा, आनंद मिळवायचा, पैसा बघायचा नाही तर पैशापेक्षा या लोकांना प्रोत्साहन। त्या ज्या बाहेरच्या टीमा आल्या त्यांनी आपल्याबद्दल ह्या महालक्ष्मी पुजाऱ्यांनी जो चषक जे प्रीमियर भरवले ह्याचा आनंद त्यांना मिळाला आणि त्यांच्याकडनं आम्हाला मिळाला की त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्यांनी आमच्या शब्दावर आले इथं, त्यांची आता राहण्याची जेवणाची सगळ्याची सोय सगळं आपण, मी प्रेमी मंदिर कमिटी करते आहे, मी पण एक आपल्या त्यात एक सपोर्टर आहे, त्यामुळे आनंद हा द्विगुणितच आहे। नक्कीच सर, पुढच्या वर्षी देखील स्पर्धा आपल्याला आयोजित करायला, पुढच्या वर्षी 24 संघ भाग घेतील असा अंदाज आहे। नक्कीच सर, त्या 24 संघांना आपण शुभेच्छा द्यायच्या आणि तुमची साथ आम्हाला अशीच हवी। धन्यवाद सर, आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल। माझ्यासोबत होते मुनीश्वर सर, यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या।